श्री स्वामी समर्थ। तर चला तर मग आज आपण कुठे गेलेलो आहोत, तर मी आलेले आहे महाबळेश्वरला। महाबळेश्वरमध्ये आम्ही फिरण्यासाठी आलेलो आहे आणि इथला आमचा स्टे पॉईंट आहे। हा असा आमचा लोकेशन होता, खूप सुंदर असा निसर्गमय होता, हे तुम्ही बघू शकतात असा होता। आणि तुम्हाला महाबळेश्वरमध्ये गेलात तर इथे नक्की स्टे करा, खूप सुंदर असं वातावरण आहे। श्री स्वामी समर्थ पूजा क्वीन या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी आलेले आहे महाबळेश्वरला आणि हे आमचं स्टे पॉईंट आहे, इथं आम्ही स्टे करणार आहे। आम्ही इथे एक बंगलो बुक केला आहे, खूप सुंदर असा आहे। आणि इथे दीदी वगैरे फोटोशूट करत होत्या आणि इथे बाबां वगैरे फिरत होते असं। तर मी एक छोटासा व्हिडिओ शूट करून घेतला, जे की तुमच्या संग शेअर करू। आम्ही आत्ताच इथे आलो होतो। तर तुम्हाला आमचा स्टे पॉईंट कसा वाटला नक्कीच सांगा। आणि इथे आम्ही 2 दिवसासाठी राहणार होतो आणि मी हा ड्रेस फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे ऑनलाइन। खूप मस्त असं होता, वन पीस होता, खूप छान असा दिसत होता। तर आम्ही आता निघालो होतो फिरण्यासाठी। तर आम्ही फ्रेश वगैरे झालो, मस्त नाश्ता वगैरे केला। आम्ही नाश्त्यामध्ये कॉफी आणि थालीपीठ वगैरे खाल्ली, खूप छान होते असे। मॅगी वगैरे खाल्ले तिथे आणि तिथे पेरूचे झाडं देखील होते, त्यामधून आम्ही पेरूसुद्धा तोडले, खूप मस्त होते ते पेरू। आणि त्यानंतर आम्ही फिरण्यासाठी निघालो। तर आम्ही तिथे गेल्यानंतर थोडेसे फोटो वगैरे शूट केले। हे बघा असे इकडे फिरण्यासाठी लोक असतात आणि तुम्ही इथला व्ह्यूज बघू शकता, खूप छान असा व्ह्यू होता, खूप मस्त असं वाटत होतं। तुम्ही बघितला ना, एवढं सुंदर असं वाटतं आणि फोटो तो एवढा अप्रतिम येतात काढलं की। समोरून बघण्यासाठी तो खूप छान आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते। तर बघा अशा प्रकारे होता। यानंतर आम्ही आमच्या फिरण्याच्या लोकेशनवरती पोहोचलो आणि इथे मंकी होता। तर त्यांना आमची दीदी वगैरे, दीदीचे मुलं ते शेंगदाणे वगैरे खायला देत होते असे होते। आणि मी दुसरीकडे फोटो वगैरे काढले माझे आणि खूप सुंदर असा व्ह्यू होता। इथे पण तुम्ही बघू शकता, सह्याद्री पर्वत असं म्हटलं गेलेलं आहे, ते आपण फक्त पुस्तकामध्ये बघितलेलं आहे। तर मी इथे समोरून बघितलं। तर तुम्ही महाबळेश्वरला इथे गेलात तर इथे नक्की विजिट करा, खूप सुंदर असं आहे बघण्यासाठी। आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तर तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या फॅमिलीबरोबर असं इकडे फिरायला नक्कीच या, खूप छान असं आहे। तर त्यानंतर आम्ही फिरून झाल्यानंतर इथे आलो होतो मॅप्रो गार्डनमध्ये। तर मॅप्रो गार्डनमध्ये आम्ही इथे आलो, इथे एक मुलगी होती, ती तिथे चॉकलेटसाठी घेण्यासाठी इथे असतं त्यांचं काय जी काही असेल प्रोसेस ते करतात आणि जेवढं आपल्या हातामध्ये चॉकलेट्स येतील ते घ्यायचे आणि ते आपल्याला दिले जातात। तर एक मुलगी तिथे करत होती, तर तिथे आम्ही बघितलं। आम्ही तर तिथे काही केलं नाही, कारण मोठ्या लोकांसाठी तर ते नाही आहे, छोट्या मुलांसाठीच आहे। तर त्या मुलीने असं तोंडामध्ये घेतलं पॅकेट आणि हातामध्ये जेवढे चॉकलेट्स येतील तेवढे तिने घेतले आणि रिटर्न आली। तर ते आम्ही बघितलं। त्यानंतर आम्ही निघालो पुढे, कारण आम्हाला खायची होती स्ट्रॉबेरी आईस्क्रीम। तर महाबळेश्वरमध्ये गेल्यावर कोण स्ट्रॉबेरी आईस्क्रीम सोडणार आहे का? तर नाही, आम्ही देखील नाही सोडली। तर आम्ही तिथे गेलो आणि पहिले आम्ही स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घेतली आणि ती टेस्ट वगैरे केली, एवढी अप्रतिम होती, एवढी सुंदर अशी होती। आणि हे बघा तिथून आम्ही निघालो। तो व्हिडिओ जरा मी शूट केला नाही, कारण मला आठवण नव्हतं शूट करायचा होता, पण ते मी विसरले। आणि इथे आमची बबडी होती, ती ते जंप खेळत होती आणि मुलांना असं काही असलं का खूप आवडतं, तर ती तिथून येतच नव्हती। तिला आम्ही म्हणत होतो चल बस झालं म्हणून, पण तिला ते खेळायचंच होतं। ती शेवटी पडली तरी ती उठून जंप करत होती, तिला एवढं आवडतं। तर त्यानंतर आम्ही तिथून पुढे गेलो, आम्ही तिथे फोटोशूट परत केला। आणि हे बघा असं इथं होतं फुलांचं वगैरे। आणि इथं बघा
फिश अशा होत्या कलर्समध्ये, खूप मस्त असं वाटत होतं. तुम्ही जर समोरून जर बघितलं ना, बापरे काय बोलशाल, खूप सुंदर असं होतं. तर आम्ही इथे थोडंसं व्हिडिओ शूट केला, कारण तुमच्यासंग मला शेअर करायची असते व्हिडिओज माझे, मी कुठे काय करते म्हणून. तर आम्ही इथे गेलो होतो, मग मी थोडासा एक व्हिडिओ शूट केला. असं अप्रतिम असा होता व्हिडिओ. आणि फिश तुम्ही बघू शकता, खूप मस्त अशा कलर्समध्ये होत्या, ऑरेंज, पिंक, व्हाईट, येलो, तर अशा कलर्समध्ये होत्या. हे बघा अशा प्रकारे. तर मी व्हिडिओ शूट केला थोडासा. त्यानंतर आम्ही निघालो. तर इकडे आमचं आईस्क्रीम वगैरे खाऊन झालेलं होतं. त्यानंतर मी हा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. मॅप्रो गार्डनमध्ये एक असं डीमार्ट टाईपचं असतं, मॉल टाईपचं. तर तिथे आम्ही गेलो. तिथे आम्हाला खूप वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या टेस्ट करण्यासाठी. जॅम्प वगैरे, स्ट्रॉबेरी फ्लेवरचं असं काय बोलतात त्याला, मला आठवण येत नाही आहे ते शब्द, पण खूप वेगवेगळे प्रकारचे होते. फ्रुटी आपले स्ट्रॉबेरी चॉकलेट्स वगैरे, जाम, परत आवळाचे ज्यूस वगैरे, परत ग्लुकन, हे असे होते. केसर आपण नुसतं दूधमध्ये टाकायचं आणि ते केसरयुक्त होतं, खूप मस्त होतं. मला ते एक्सप्लेन करता येत नाही आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे आम्ही मंदिरामध्ये गेलो. तर मंदिरामध्ये मला जायचं नव्हतं, त्यामुळे मी गेली नाही. तर दीदी वगैरे जाऊन आल्यात. त्यानंतर आम्ही प्रतापगडला गेलो. प्रतापगडमध्येही आम्ही थोडंसं शूट केलं आणि आम्ही प्रतापगड वगैरे केला. आम्ही महाबळेश्वर पूर्ण फिरलो, प्रतापगड देखील फिरलो. आणि संध्याकाळ झालेली होती आणि पावसाचं वातावरण एवढं झालेलं होतं, बापरे. आणि अशा जंगल टाईप वाटत होतं ना, आणि भीती पण वाटत होती. खूप छान असं होतं आणि आमचा असा प्रवास झालेला आहे. आणि एवढं मस्त वाटलं ना, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करा.